नौपाडा या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदार आपण पाहू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी थांबलेल्या आहेत। अद्यापर्यंत मतदान झाले नाही। काय तुम्ही कधीपासून आलात आणि काय 6:30 वाजेपासून आलोय आणि काय सांगण्यात आलं? सांगितलंय की तो मशीन बंद पडलेला आहे, मशीन चालू होणार 7 वाजता नंतरच आम्ही प्रोसिजर करणार आहे। त्याला चेक करायला 7 च्या नंतरच परवानगी आहे, त्याच्या आधी नाही। तर 7 नंतरच आम्ही मशीन चेक करू, काय प्रॉब्लेम असेल तर नंतर बघू। मग त्याच्यात काही वर्किंग करत नाही, मशीन त्यांचे वर्किंग करत नाही। त्या लोकांनी सांगितलं आम्हाला याला बोलवलं आहे मोठे साहेबांना, ते करतील रिपेअरिंग। जण बसले होते परत गेले, काही लोक परत गेले। लाईन खूप मतदार आहेत जे या ठिकाणी बसलेले आहेत। काय तुम्ही कधीपासून आलेला आहात आणि काय नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आले? हां, आम्ही 6:45 वाजल्यापासून येऊन बसलो आहे, कारण पुढे प्रत्येकाला परत आपापल्या कामाला जायचंच आहे। पण काहीतरी मशीनमध्ये बिघाड झाला, ती चालू होत नाही असं काहीतरी आम्हाला कारण सांगितलं आणि 7 वाजता ते बोलले की आधी मशीन टेस्टिंग केलं जाईल, दोन्ही 3-4 मतदारांना 25-25 वेळा करून। त्यानंतर आम्हाला कळलं की मशीन चालूच नाही आहे। आता नवीन मशीन आलं आहे वाटतं, तर जेव्हा चालू होईल तेव्हा मग चालू आहे। मशीन बदलण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो स्वतः या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के, ते सुद्धा या मतदान केंद्रावरती आलेले आहेत। ते पाहणी करतायत नेमकं काय प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचण आहे ते समजून घेताना दिसत आहेत। मतदानाचे अधिकारी आहेत, ते कर्मचारी, त्यांच्याशी ते संवाद साधतायत आणि ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। म्हस्के साहेब, काय नेमकं काय अडचण आली इथे आणि काय मशीन या ठिकाणी मशीन बंद पडले, दुसरं मशीन पण बंद आहे। लोक कंटाळलेले आहे, सकाळपासून रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि कलेक्टर यांना मी आत्ताच फोन करतोय आणि आरो यांच्याशी पण बोललो की त्यांचा हलगर्जीपणा मला जो वाटतोय की काहीतरी हलगर्जीपणा आहे आणि बऱ्याच ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करण्याकरता सुद्धा कुठेतरी कर्मचारी कमी पडत आहेत आणि योग्य असं नियोजन त्यांचं नाही आहे। त्यामुळे मी आता कलेक्टरांकडे त्यांची मी तक्रार करतोय। आता काय मला मॅडमशी बोलायचं ना, मी त्यांची तक्रार करतोय आता। त्यांना सांग हॅलो। हो, या ठिकाणी जे काय आरो आहेत यांचा कामचुकारपणा दिसून येतोय, त्यांचा कंट्रोल नाही आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मी कलेक्टर साहेबांकडे मागणी करतोय। वेळ वाढवून द्यावी। आज 7:43 झालेली आहेत, अजून मशीन चालू झालेलं आहे। दुसरं मशीन बदललं, ते सुद्धा बंद आहे। नरेश म्हस्के या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहेत आणि जे काही आरो आहेत निवडणूक अधिकारी इथले स्थानिक, त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणीसुद्धा ते या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे। जे मशीन बदलण्यात आलेलं आहे ते सुद्धा बंद पडलेलं आहे, तेही अद्याप सुरू झालेलं नाही आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे मतदार आहेत ते थांबून आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून हे सर्व मतदार रांगेत होते। काही मतदार तर मतदान न करता घरी निघून गेल्याची सुद्धा माहिती काही मतदार या ठिकाणी देताना दिसतात आणि त्यामुळे नेमकं मशीन कधी सुरू होईल याची प्रतीक्षा या सगळ्या मतदारांना आहे आणि त्यानंतर मतदानाची जी प्रक्रिया आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे। मात्र जे काही नरेश म्हस्के यांनी आरोप केलेला आहे की इथले जे काही आरो आहेत त्यांचा हा निष्काळजीपणा आहे, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात मी तक्रार करणार आणि थोड्याच वेळात ते जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारसुद्धा करणार असल्याचं नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे। आणि अजूनसुद्धा म्हस्के हे या मतदार केंद्रावरती आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेताना दिसतं। आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांशी ते बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।